साठी आपल्या सोबत सध्या अंजली दमानिया फोन लाईन वरनं जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। पण कोकाटेंना खूप मोठा दिलासा हायकोर्टाने दिलेला आहे, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, आताच्या घटनेला त्यांना बेल मिळाली हे ऐकून फारसं म्हणजे ठीक वाटलंय। मला असं वाटतंय की त्यांनी कदाचित कोर्टात त्यांचे मेडिकलचे जे आताचे पेपर्स आहेत गेल्या 2 दिवसाचे ते देखील दिले असतील, कारण त्यांची प्रकृती खरोखर बरी नाहीये। नॉर्मली काय असतं, हे मंत्री जेव्हा त्यांना अटक होणार असते तेव्हा जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून देतात स्वतःला। पण कोकाटेंच्या बाबतीत मात्र मला जी खात्रीलायक बातमी मिळाली आहे की त्यांचं बीपी खूपच शूट झालं होतं आणि त्यांच्या काही कार्डियक एन्झाईम्स देखील एलिव्हेटेड होत्या। तर त्याच्यावरनं असं वाटतं ठीक आहे, त्यांना बेल मिळालं याच्यात हरकत नाही। पण त्यांना मेन महत्वाचा मुद्दा की त्यांच्या कन्व्हिक्शनवर कुठल्याही प्रकारचा स्टे आलेला नाही। याचा अर्थ विधिमंडळाला आता त्यांच्या आमदारकी रद्द होण्याची कारवाई मात्र करावीच लागणार आहे। बरोबर आहे। पण अंजलीताई, शिक्षा कायम ठेवली गेलेली आहे असं सध्या तरी समजतंय, पण 2 वर्षांची जी जेलची शिक्षा होती ती कदाचित त्यांना आता दिली जाणार नाही की काय, असं देखील समजतंय। तर कुठेतरी सत्र न्यायालयाने जो निकाल दिला होता त्यामध्ये काहीशी पुढे दिलासादायक दुरुस्ती हायकोर्टाकडनं केली गेली आहे की काय, असं दिसतंय? नाही, तसं नाहीये। कसं असतं की आता जेव्हा आपण अपील मध्ये वरच्या कोर्टात जातो तर तेव्हा बेल मिळणं म्हणजे आत्ताच्या घटनेला तुम्हाला तात्काळ अटक करण्याची गरज नाही। हे मॅटर पुन्हा हायकोर्ट हिअर करेल, हे मॅटर पुन्हा हायकोर्ट निर्णय घेईल आणि त्याच्यात जर परत तिसऱ्यांदा ते अपहोल्ड केलं, तीच ऑर्डर जर दिली तर मात्र पुन्हा अटकेची टांगती तलवार तर त्यांच्या गळ्यावर नक्कीच आहे। पण ते ट्रायल नंतर, आत्ताच्या घटनेला त्यांच्या कन्व्हिक्शनवर स्टे आलेला नाही, याचा अर्थ त्यांची आमदारकी रद्द करण्याची कारवाई ही विधिमंडळाला करावीच लागेल। हो, पण तुर्तास त्यांना जेलमध्ये तरी जावं लागणार नाही, म्हणजे त्यांना अटक तरी आता होणार नाही हे तर निश्चित आहे। आत्ताच्या घटनेला नक्कीच नाहीये, हे तर निश्चित आहे। बरं, पण ज्या पद्धतीचा युक्तिवाद आजच्या सुनावणी दरम्यान कोकाटेंच्या वकिलांकडनं किंवा सरकारी वकिलांकडनं करण्यात आला, काही खूप महत्त्वाचे टेक्निकल मुद्दे यावेळेला मांडले गेले। फसवणूक झाल्याचा मुद्दा कोकाटेंच्या वकिलांनी पूर्णपणे खोडून काढला। कोकाटेंचे वकील तर असंही म्हणाले की कागदपत्रात कोणत्याही प्रकारची फेरफार केली गेली नव्हती, पण तुम्ही जसं म्हणालात तसं वैद्यकीय कारणांमुळे कदाचित न्यायमूर्तींनी हे कदाचित बाजू ग्राह्य धरली असेल कोकाटेंची, असं काहीसं झालं असेल असं वाटतं? तसंच झालं असेल, नाहीतर न्यायमूर्तींनी असं करणं शक्यच नव्हतं। आणि त्यांचं जे पिटिशनची कॉपी होती ती देखील मी काल रात्री वाचली, त्याच्यात कुठेच त्यांना दिलासा मिळण्यासारखं काहीही नव्हतं त्यांच्या पिटिशन मध्ये। खरं तर त्यांना शिक्षा ही त्यांची कंटिन्यू झाली असती, बेल रिजेक्ट झालं असतं, फक्त कदाचित मला वाटतं त्यांच्या तब्येतीमुळेच त्यांना हे मिळालं असेल, नाहीतर बाकी शक्यता मला फार कमी वाटते। बरं, पण अंजलीताई, आता कुठेतरी कोकाटेंच्या डोक्यावरची अटकेची टांगती तलवार तात्पुरती नाही असं आपण म्हणूया। कदाचित नेक्स्ट टाइम तुम्ही जसं मगाशी म्हणालात पुढच्या हिअरिंगमध्ये जर समजा कन्व्हिक्शनच्या हिशोबाने न्यायमूर्तींनी बाजू ग्राह्य धरल्या तर कदाचित ते पुढच्या सुनावणीच्या वेळेला कळेलही। पण एक त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा ऑप्शन कायम असणार आहे असं देखील अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे, म्हणजे ते अपील करूच शकतील आणि कदाचित त्यावेळेला पण वेगळा काही निकाल अपेक्षित आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे। नाही, कसं असतं की अमुक एक गोष्ट समजा झाली, आता बेल मिळाल्यानंतर आपण लांबण हे लोक लावण्यात पटाईत असतात। ती जी केस आहे ती गेली, आता पुढचे किती वर्ष हळूहळू चालवतील, तारखांवर तारखा घेतील, त्यांचे वकील तारखा घेतील, हे असं लांबण लागत राहील। त्यामुळे अटकेची कारवाई आता परत होईल की नाही शंका वाटते। पण कन्व्हिक्शनवर त्यांनी, मी पुन्हा तेच म्हणते की दोष सिद्धी जी झाली आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कन्व्हिक्शन म्हणतो, त्याच्यावर जोपर्यंत स्थगिती येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर आमदारकी त्यांची गेली याच्यात काहीच शंका नाही। म्हणजे राजकारणच संपुष्टात आलं त्यांचं। आता फक्त जेलमध्ये जोपर्यंत ही केस चालत राहील तोपर्यंत आता जेलची पण जी बेल मिळाली आहे त्याच्या पण काही कंडिशन्स असतात, त्या काय कंडिशन्स आहेत ते सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे। म्हणजे आता कोकाट आल्यावर आपल्याला सगळं कळेल। अंजलीताई, म्हणजे कोकाटेंचं पॉलिटिकल रिवायवल आता शक्य नाही असा अर्थ काढायचा याचा? अगदी अगदी अशक्य आहे।
जोपर्यंत त्यांच्या कन्व्हिक्शनवर स्थगिती येत नाही हा. तोपर्यंत. आता त्यांनी लांबण किती लावे नाका, हा. पण मुश्किल वाटतंय. बर, पण म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की एक प्रकारे ही काय म्हणतो आपण युक्ती वापरली जाते की काय, किंवा आता कोकाटेंच्या बाबतीत तर त्यांची प्रकृती बरीच नाही, डॉक्टरांचे रिपोर्ट्स देखील तसेच आहेत आणि तुम्ही देखील म्हणालात की ते तसं दिसतं आहे. पण अशी अनेक उदाहरणं याआधी आपण पाहिलेली आहेत की अटकेची भीती असते, अनेक जे लोक आहेत ते या अटकेच्या भीतीनं हॉस्पिटल गाठतात, ॲडमिट होतात आणि त्या बहाण्याने आपण जसं म्हणतो पळवाटा आहेत बऱ्याच, त्या पळवाटांचा ते लाभ घेतात. तर याआधी देखील अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. कोकाटेंच्या या पर्टिक्युलर बाबतीत हा अपवादात्मक प्रकार आहे असं म्हणायचं? नाही, खरंच आहे. कारण मी आता त्यांचे जे बाकीचे रिपोर्ट्स जे ऐकले, त्यांचे ट्रोपोनिन आयचे म्हणा, अँजिओग्राफीचे आणि काही कार्डियक एन्झाईमचे, त्याच्यावरनं नक्कीच असं आहे की त्यांना कार्डियक प्रॉब्लेम आहे. आज त्यांची आता अँजिओग्राफी, नंतर मला वाटतं प्लास्टी देखील होणार होती. तर आताच्या घटनेला हे सगळं बघून असं वाटतंय की खरोखर यांना धक्का बसलाच असेल. कारण जेलमध्ये जाणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. ते फार त्याचा मानसिक त्रास नक्कीच होतो. तर आपण आत्ताच्या घटनेला हा फारच अपवादात्मक केस समजून, कारण इतर लोक स्वतःला ऍडमिट करून घेतात, पण हे खरोखर जेन्युइनली झालं असेल आणि म्हणूनच कोर्टाने ते पेपर बघून कदाचित दिलं असेल. आता मी सध्या तिथे नाहीये, त्यामुळे माझ्याकडे बाकीचे डिटेल्स नाहीये. आलेच की बोलेनच. ठीक आहे अंजली ताई, विनंती करतो तुम्हाला अशा जोडल्या राहा. एक महत्वाची प्रतिक्रिया येते ती आपण ऐकूया. शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी अटक जरी कळली असली तरी